हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवरती नेहमीच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी असतात. तर त्यातलीच एक छान आणि अगदी सोपी अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज जी रेसिपी करतोय ती माझ्या मुलाची खूप जास्त फेवरेट आहे. त्यामुळे म्हटलं चला ही रेसिपीसुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करावी. कारण की बऱ्याचशा गृहिणींना प्रश्न पडलेला असतो मुलांना टिफिनसाठी रोज रोज काय द्यायचं, आणि मुलं बऱ्याचदा भाजी खात नाहीत. बटाट्याची जर अशा पद्धतीने भाजी केली तर मुलं कशीही असू दे ती भाजी नक्कीच खाणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर आता व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मी काप खूप जाडही केले नाही आहेत आणि खूप जास्त पातळही केलेले नाही आहेत. मीडियम साईजमध्ये असे काप केले की मग भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या घाईमध्ये भाजी छान लवकर शिजली जाते अशा पद्धतीने जर काप केले तर. इथे मी 2 बटाटे व्यवस्थित असे छान चिरून घेतलेत एकसारखे, आणि आता ते पाण्यामध्ये घालून 2 ते 3 पाण्याने धुवून घेणारे आधी. म्हणजे मग त्यातला जो स्टार्च असतो तो निघून गेला की मग बटाटे छान कुरकुरीत व्हायला मदत होते. आता इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये मोहरी घातली आहे, थोडासा कढीपत्ता घातला आहे, आणि त्यानंतर आपण जो बटाटा धुवून ठेवलेला आहे तो घालायचा आहे. लक्षात घ्या बटाटा फोडणीत घालतपर्यंत पाण्यातच ठेवायचा. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी बेसिक मसाले वापरून ही भाजी आपण तयार करतो आहे. लहान मुलांची खूप फेवरेट. खरंच एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल आणि मुलं तर आवडीने खातीलच. आता हे सगळे बटाटे आपण यामध्ये घालून घेतल्यानंतर ना तेलावरती छान परतवून घेऊया आधी. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्कीच एक सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती बटाट्याच्या भरपूर रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया. सोबतचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मग तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओंचं येत जाईल सगळ्यात आधी. आता इथे तेलामध्ये मी हिंग घालायला विसरले होते म्हणून मी नंतर घातले, पण तुम्ही तेलातच घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला हवं असेल तर लसणाच्या पाकळ्यासुद्धा 1-2 तुम्ही ठेचून घालू शकता. आता इथे चवीनुसार म्हणजे थोडीशी अंदाजे आपल्याला हळद घालायची आहे, आणि त्यानंतर इथे गरम मसाला घातलेला आहे मी. या व्यतिरिक्त कोणताही मसाला घालायची गरज नाही आहे. ही भाजी संपूर्ण आपल्याला तेलावरच शिजवायची, पाणी जरासुद्धा घालायचं नाही, म्हणजे मग तिला छान कुरकुरीतपणा येतो. अशी छान मिक्स करून घेऊया. आता ही अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा, आणि ही झटपट होणारी भाजी तुम्हाला आवडली आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये एक वाफ काढून घेतली की भाजी मस्त तयार होते. तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस आणि खूप छान लागते ही भाजी. मुलांना आदल्यामधल्या वेळेत नुसती खायला दिली तरीसुद्धा चालेल, कारण की असाही बटाटा चांगला असतो, अतिप्रमाणात चांगला नसतो. पण तसा आता हा छान असा परतवून झालेला आहे, आणि तुम्ही पाहू शकताय रंगसुद्धा छान आला आहे. आणि जो जरा जास्त लाल दिसतोय तो बटाटा खायला मुलांना खूप जास्त आवडतो, त्यामुळे छान असा खरपूस होऊन द्यायचा. इथे बघा बटाटा मस्त शिजलेला सुद्धा आहे. तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा. तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी आवडतील याची मला गॅरंटी आहे. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.